एकसळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा श्री गणेशा राजेश्वरी दयानंद भोसले यांच्या विराट शक्ती प्रदर्शनाने एकंबे गटात निवडणूक रंगतदार। कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंबे गटातील उमेदवार राजेश्वरी दयानंद भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी एकसळ येथे भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा दणदणीत श्री गणेशा केला। या शक्ती प्रदर्शनाला एकंबे गटातील तब्बल 28 गावांमधील महिला, युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। एकसळ येथे आयोजित संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिलबाबा शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव आहानभैया पाटील, माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, एकंबे गणातील उमेदवार केतन अर्जुनराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा पीसी भोसले, भरत नाना कदम, अजिंक्य कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। या संवाद मेळाव्यात साहिलबाबा शिंदे व आहानभैया पाटील यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे धडाकेबंद भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। यावेळी सुनील माने आणि शहाजीराव क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा आढावा घेत दयानंद भोसले यांनी गेल्या 3 वर्षात एकंबे जिल्हा परिषद गटात केलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती दिली। त्यांच्या कामामुळे विजयाबाबत कोणतीही साशंकता नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री मकरंद आबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरू झाली असून तिचा श्री गणेशा एकंबे गटातून होत आहे, असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले। यावेळी दयानंद भोसले यांनी अत्यंत संयमी पण ठाम शब्दात भाषण करत आपली आगामी वाटचाल व रणनीती स्पष्ट केली। विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले, देवाने जसे तुम्हाला तोंड दिले आहे तसेच आम्हालाही दिले आहे, मात्र आमच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे आम्ही चांगले बोलतो। विरोधकांनी आजवर केलेल्या आरोपांबाबत थेट आव्हान देत त्यांनी सांगितले की 5 तारखेपर्यंत केलेला एकही आरोप विरोधकांनी सिद्ध करून दाखवला तर मी उमेदवारी अर्ज फाडून टाकेन। या विधानाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। एकंबे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, महिला व बेरोजगार युवकांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करत भोसले यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच विरोधकांनी गेल्या 7 वर्षात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अपेक्षित काम न केल्याचा आरोपही त्यांनी केला। एकूणच जाहीर संवाद मेळाव्याच्या माध्यमातून दयानंद भोसले यांनी एकंबे जिल्हा परिषद गटात थेट आव्हान उभे करत निवडणूक प्रचाराला आक्रमक आणि निर्णायक वळण दिले आहे। तुम्हाला प्लस पॉईंट असा असतो की तुमचं एखादं काम असेल तर तुम्हाला कुठं हेल्पाटे कोणाकडे जायची गरज नाही। बाकीचे लोक म्हणजे जिल्हा लेवलचे लोक असतात, त्यांच्या व्यापार असतात, त्याच्याकडं ऑलरेडी तिथं सिस्टीम आहे। तुमचं एखादं रस्त्याचं काम असेल, कशाचं काम असेल, इथं शिफारस दिली तर तो तिथं लगेच ताबडतोब करून घेऊ शकतो, ह्याची गॅरंटी मला आहे। त्याच्यामुळं आपल्या कामाचा माणूस आहे, कामाच्या माणसाला निवडून द्या। आणि माने साहेब, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त राजकारण जिल्ह्यातलं बघितलेलं आहे। ह्या सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे। ह्या सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्हाला कळतंय असं आम्ही नेतृत्व बघितले, भाऊंचं, प्रतापराव भाऊंचं बघितलं, लक्ष्मण तात्यांचं बघितलं। तालुक्यामध्ये आम्ही लहान होतो, शंकरराव अण्णा आमदार होते, शालिनीताई होत्या, शिंदेसाहेब आहेत। आज तागायत ह्या सातारा जिल्ह्यामध्ये दमदाटीचं आणि धमकीचं राजकारण कधी झालेलं नाही, कधीच नाही। त्याच्यामुळं इथल्या सुद्धा नेतृत्वाने हा विचार केला पाहिजे की तुम्ही बोलताना तुम्ही दमदाटी कोणाला देता। ही संस्कृती नाही कोरेगाव तालुक्याची। कुठला विरोधी पक्ष असू द्या, वेगळ्या ह्याच्यात राजकारण करू द्या, पण ही भाषा नाही आहे। तुम्हाला जमत नसेल ना, तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवता ना? हे दुर्दैव आहे आपलं की एखादं नेतृत्व आपलं वर राहत असताना आपल्याच माणसाचा वापर केला जातो। मी त्याला नावं ठेवत नाही, हे लक्षात ठेवा, तो काही वाईट आहे म्हणत नाही, परंतु आपली लोक त्याला बळी पडतात। तर वेळीच सावध व्हा। नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यात आहे, तो वेळ देऊ शकतो, तो ताकदीनं तुमच्या प्रत्येक प्रसंगाला उभा राहू शकतो। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की आजपासून दयानंद हा आपल्या घरातला उमेदवार समजून प्रत्येकाने कामाला 10 दिवस लागावं, ही विनंती करून माझे मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। हर्ष असं स्वागत केलं जात आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं। माझी विनंती असेल, केतन दादांना माझी विनंती असेल की आपल्या शुभास्ते
पाटलांचा विचार वसा वारसा समोर नेणारे या राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटलांचा विचार समोर नेणारे आदरणीय सागरदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्मान सोहळ्याला सुरुवात होते। माझी विनंती असेल सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय। विचार एकसंग करून सज्ज होतोय छत्रपती शिवरायांचा विचार अश्वारूढ पुढ्याला देऊन आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा विचार देऊन या सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान या ठिकाणी होतोय। आगतम स्वागतम। त्यानंतर अहन भैया पाटील स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील आणि या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अहन भैया पाटील यांचा सन्मान लगेच होतो या ठिकाणी। पुन्हा एकदा तोच विचार आणि त्याच विचाराने एक संघ ताली वाजली पाहिजे, वाजत राहिली पाहिजे। आणि ज्या नेत्यानं सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर संघर्ष उभा केला आणि पूर्वगामी महाराष्ट्राची परंपरा तशीच अबाधित ठेवली हे या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन समोर जाणारे लोकप्रिय आमचे नेते, युवा नेते आदरणीय साहिल बाबा शिंदे आपलाही सन्मान सन्मान या ठिकाणी होतोय। आदरणीय काकासाहेबांच्या शिवाचे हा सन्मान होतोय। सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्र्यंबकपूरच्या मातीपासून ते सातारा जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं आणि सातारा जिल्ह्यात सुनील भैया आता पुन्हा एकदा त्या विचारानं उभा केला। यानंतर माझी विनंती असेल शहाजीअण्णा क्षीरसागर या ठिकाणी होतोय। तत्पूर्वी शहाजीअण्णा क्षीरसागर तालुक्याचे इमारत एक आदर्श सरपंच आपला सन्मान ॲडव्होकेट पांडुरंग भोसले दादांना आणि सौ राजश्री वहिनींची जबाबदारी साहिल भैया या जनता जनार्दनाने घेतल्या। राष्ट्रवादीचा विचार आपण जोपासूया आणि पुन्हा एकदा पूर्वगामी महाराष्ट्राची परंपरा आणि तो विचार आपल्यात रुजवण्यासाठी आपल्याशी काही मंडळी संवाद साधणार आहे। मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय ॲडव्होकेट पांडुरंगजी भोसले आपणास विनंती करतो की सर्व जनता जनार्दनाशी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या जनता जनार्दनाबरोबर हा संवाद साधावा। आपल्या सर्वांशी बोलतायत ॲडव्होकेट पांडुरंगजी भोसले माजी सभापती। दयानंदजी भोसले नेते यांच्या सुविध पत्नी आमच्या वहिनी राजेश्वरी दयानंद भोसले या एकंबे जिल्हा परिषद गट या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावरती उभ्या आहेत। तसेच एक काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत। या निमित्त या संवाद मेळावा आयोजित केला। या संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे सागरदादा पाटील तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने, आमचे नेते शशिकांतजी शिंदे साहेब या राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांचे सुपुत्र अहन भैया, तसेच आदर्श सरपंच आमचे पाहुणे व स्नेही शहाजीअण्णा क्षीरसागर, मोहनराव भोसले, अजिंक्य कदम, भरत कदम, तसेच सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर उपस्थित महिला वर्ग, समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ, तसेच सर्व मतदार, तसेच पत्रकार बंधू। आजचा जो संवाद मेळावा आहे तो आमचे मित्र दयानंदजी भोसले यांनी आयोजित केलेला आहे। या संवाद मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांनी जवळजवळ 3 वर्ष या एकंबे गटामध्ये आपलं अस्तित्व तसेच एक वादळ निर्माण केलेलं आहे। ते वादळ ह्या उपस्थित जनसमुदायावरून दिसून येत आहे। दयानंद भोसलेसारखा युवा नेतृत्व आमच्या या एकसाईच्या मातीमध्ये जन्माला आला, अत्यंत प्रेम केलेलं आहे आणि एक मोठ्या जबाबदारी आमच्या गावाला दिलेला आहे। यापूर्वीही आमच्या गावाला जिल्हा परिषदचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी जयवंतदादाच्या रूपाने दिलेलं आहे।
त्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मार्केट कमिटीचं तिकीट देऊन त्या ठिकाणी मला सभापतीपद म्हणून दिलं. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नेते तसेच मकरंदा नितीन काका व शशिकांत शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे नेते तसेच आमचे मित्र दयानंदजी भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उमेदवारी घोषित केली. शिंदे साहेबांचं आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमच्या गावावर विशेष प्रेम आहे. गावावर आत्तापर्यंत विकास निधी दिला, आत्तापर्यंत आमच्या गावाला चांगलं प्रोत्साहन दिलं, तसेच जबाबदारीही दिली. तसेच दयानंद भोसले नेते यांनी आजपर्यंत चांगलं वादळ निर्माण केलं. अशा उमद्या नेतृत्वाला, अशा उगवत्या ताऱ्याला आपण सर्वांनी साथ द्यावी. तसेच पुढेही असं नेतृत्व, आत्ताचं राजकारण बघितलं तर संस्कार, विचार आणि व्यक्ती बाजूला ठेवून दडपशाही, दहशतशाही, हुकुमशाही व लक्ष्मी दर्शन याच्यावरती चाललेलं आहे. हे जर मोडीत काढायचं असलं, विकासाचं राजकारण करायचं असलं, चांगल्या प्रगतीपथावर आपला एकंबे गण 7 गण हा पूर्ण जर गट न्यायचा असेल, चांगलं एक नेतृत्व तयार करायचं असेल तर दयानंद भोसले यांच्या सुविध पत्नी राजेश्वरी दयानंद भोसले यांना प्रचंड बहुमतानं आपण घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून विजयी करण्याचा संकल्प आजच्या ह्या संवाद मेळाव्यातून करावा असे मी आपल्या सर्व उपस्थितांना या ठिकाणी आवाहन करतो. असं उगवतं नेतृत्व जे पुढं त्याला भविष्य आहे, ते भविष्यामध्ये काहीतरी करू शकतं, काहीतरी समाजासाठी घडवू शकतं, असं नेतृत्व आहे जे आमचे मित्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कुठल्याही दडपशाहीला, हुकुमशाहीला बळी न पडता चांगल्या पद्धतीनं, चांगल्या नेतृत्वाच्या माघारानं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कुठल्याही आमिषाला बळी नाही पडायचं. डोळ्यात तेल ओतून आपण 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी साथ द्यायची. आपण 5 तारखेपर्यंत साथ दिली तर 5 वर्ष हा आमचा मित्र तुम्हाला सर्वांना साथ देईल याची जबाबदारी आणि ग्वाही मी या ठिकाणी या संवाद मेळाव्याच्या वतीने देतो. आणि या नेतृत्वाला आमचा तर पाठिंबा आहे. एकसारखं गाव स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकरांच्या विचारावर चालणारं गाव आहे. या मातीमध्ये अनेक दिग्गज निर्माण झाले, अनेक तयार झाले. असंच एक उमदं नेतृत्व सुद्धा त्याला भविष्य आहे. या भविष्य उंच भरारी देऊन हे नेतृत्व आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात कसं उमदं होईल, कसं ताकदवर होईल हे आपण या आजच्या संवाद मेळाव्यातून घेऊन जायचं. चांगलं विचार, चांगले आचार आणि चांगलं नेतृत्व तयार करायचं आहे. हे या संवाद मेळाव्याच्या निमित्त मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आपण बहुसंख्येनं महिला वर्ग, ग्रामस्थ वर्ग, एकम गटातील सर्व उपस्थित मतदार बंधू, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं दयानंद भोसले मित्र फाउंडेशन यांच्या वतीनं व एकसर ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत तालुक्याचे युवा नेते, एक आदर्श सरपंच शाहजान क्षीरसागर. 4 वाजता दाढ काढली. डॉक्टरला विचारलं पण म्हणले फार बोलायला टाके तुटतील. आज या ठिकाणी एकंबे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजेश्वरीताई भोसले आणि गणाचे उमेदवार केतनजी चव्हाण, कारण या गणामधला हा कार्यक्रम आहे. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी लागली. गेल्या 8-9 वर्षापासून या निवडणुकीला आपण सामोरं गेलेलो नव्हतो. 9 वर्ष होत आली. तसं पाहिलं तर हे मिनी मंत्रालय, परंतु राज्य शासनानं काही ना काही कारण देत त्या ठिकाणी रिझर्वेशनचं कारण पुढे आलं, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि कमी 4 वर्ष तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी या जिल्हा परिषदेपासून बाजूला राहावं लागलं. संपूर्ण यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यामध्ये गेली. वास्तविक पाहता ही निवडणूक जर वेळेत झाली असती तर भैया जे इच्छुक आज नाराज होत आहेत त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असती. वर्षभरामध्ये एक टेन्युअर संपून गेलं असतं, एक बॅच त्या ठिकाणी पुढे गेली असती, दुसऱ्या लोकांना संधी मिळाली असती. एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये दयानंदजी भोसले
यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड जनसंपर्क त्या ठिकाणी सुरू केला होता. गावागावामध्ये कार्यकर्त्यामध्ये महिलांमध्ये त्या ठिकाणी अत्यंत जास्तीत जास्त कसं खाली जाता येईल हा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. आणि म्हणून लोकांमधून सुद्धा मागणी होती की त्यांना ही उमेदवारी मिळावी. काही नेते मंडळी त्या ठिकाणी देव पाण्यात घालून बसले असतील की हा गडी घड्याळाकडून दुसरीकडे जातोय का, हाही प्रयत्न त्या ठिकाणी होतोय का, तोही प्रयत्न झाला. परंतु शेवटी या राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब आपले करतायत. दादांच्या झंझावाती नेतृत्वाच्या माध्यमातून या संबंध राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या प्रकारे निवडणूक लढवतोय. नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये चांगलं यश मिळालं. महानगरपालिका हा आपला खऱ्या अर्थानं बेस नाहीये. या राज्याचे चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला काँग्रेस पक्ष हा संबंध या महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा शहरी विभागामध्ये रुजलेला पक्ष होता. हळूहळू तो पक्ष मागे पडत गेला आणि शिवसेना त्या ठिकाणी पुढे आली. शिवसेनेच्या बोटाला धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आला आणि हळूहळू त्या शिवसेनेलाही दाबलं आणि स्वतःच त्या ठिकाणी 1 नंबरचा पक्ष बनला. मी आवर्जून सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह हे महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीनं रुजलेलं नव्हतं आणि नाही सुद्धा. आणि म्हणून त्याचा संदर्भ घेऊन जर आपण कोणी म्हणाल की महानगरपालिकेला यश आलेलं नाही तर ते आपण फक्त लढलो होतो, त्यामध्ये फार यश यावं अशी अपेक्षा नव्हती. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जो आहे, या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं बेस आहे तो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काही भागामध्ये काँग्रेस आहे, काही मेजर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे. आपल्याला गावागावामधली निवडणूक आहे. जशा ग्रामपंचायती आपण लढवतो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आपल्याला लढावी लागणार आहे. संघर्ष आहे. निवडणूक अगदीच सोपी असं नाही. संघर्ष सगळ्या प्रकारचा आहे. मगाशी पीसी भोसलेंनी सांगितलं लक्ष्मी दर्शनाचा सुद्धा संघर्ष आहे. अनेक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला आमिष दिली जातील, दबाव आणले जातील, अनेक प्रकार राबवले जातील. परंतु तुम्ही आम्ही जर चुकलो तर पुन्हा आपल्याला क्षमा नाही. आज आपण बघतोय आमचे सुनील भाई नेहमी सांगतात की जर चित्र असंच राहिलं तर पुढच्या 5 वर्षानंतर आपल्या बोटाला शाई लावण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी बघत राहायचं, शाई मिळणारच नाही. हा भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्यांचे विजन वेगळे आहेत. त्यांना माहिती आहे लोक काही करू शकत नाहीत, उद्रेक होत नाही, शांत राहतात ही लोक. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्या सर्वांना तुम्हाला वागवण्याचं काम या राज्यामध्ये असेल, देशामध्ये चालू आहे. मी आवर्जून कोणावर टीका करतो असला भाग नाही. परंतु भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करतोय, महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल शेवटच्या 3-4 दिवसामध्ये प्रचंड लोकांवर दबाव आणला. ईडी असेल, सीबीआय असेल, अन्य प्रकारच्या त्या ठिकाणी दबाव आणले लोकांवर. आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या लोकांना घेतलं गेलं आणि तिकीट दिली गेली. तुम्ही अभ्यास करा. ज्या ज्या लोकांना पक्षात घेतलं आणि तिकीट दिली त्यातले मेजॉरिटीने लोक त्या ठिकाणी निवडून आले ते लोक आपले आहेत. परंतु नाही इलाजानं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी तिकडे जावं लागलेलं आहे. तोच प्रकार याही निवडणुकांमध्ये सगळ्या त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. मराठ्यांचं त्या ठिकाणी पानिपत झालं. इतिहास आहे आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या. मराठ्यांचं पानिपत झालं, पण पानिपत कसं झालं, कुणी केलं पानिपत? मराठ्यांचं पानिपत मराठ्यांनीच केलं. आपल्याला दुसरा कोणी हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवू शकतो. आणि म्हणून मी आवर्जून सांगेन इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. आपण स्वतः जेवढे सक्षम होऊ, स्वतः या प्रवृत्तीला ज्या पद्धतीने थांबू तरच त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सारख्या राजसत्तेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल. हे मिनी मंत्रालय आहे. देशाच्या संसदेनंतर राज्याची विधानसभा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या राज्याच्या 3 टायर सिस्टीम मध्ये, पंचायत राज सिस्टीम मध्ये अत्यंत महत्वाचे घटक म्हणून ज्याकडे बघितलं जातं त्यामधली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे. तुमचा आमचा सामान्य कार्यकर्ता तिथे गेला पाहिजे, आपल्या विचाराचा कार्यकर्ता तिथे गेला पाहिजे, तर सगळ्या प्रकारची कामं आपल्याला तिथे निश्चितपणे करता येतात. कारण गाव आपण सांभाळत असतोय, गावाचा कारभार आपण करत असतोय. त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक कारभाराला त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी जोड असावी लागते. आणि म्हणून आपला माणूस तिथे गेला पाहिजे. आज
दयानंदजी भोसले असतील, केतनजी असतील, आमच्या साप गणातले उमेदवार असतील, ही सगळी माणसं ही सर्वसामान्य माणसं आहेत, लोकांमधून पुढे आलेली माणसं आहेत आणि म्हणून ही तुम्हा आम्हासाठी निश्चितपणे झगडणारी माणसं आहेत, राबणारी माणसं आहेत. कुठलाही विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं नाही. मी सकाळी सुद्धा तारगावमध्ये सांगितलं की आपण आपल्या गावामधलं राजकारण, भावबंदकीचं राजकारण, बांधावरचं राजकारण हे त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आणता कामा नये. ही निवडणूक वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने लढावं लागणार आहे. राज्याचं त्या ठिकाणी सरकार अख्खं सरकार नसलं, आपणही त्या सरकारमध्ये आहोत, सरकारचा भाग आहोत, पण असं भासवलं जातं या सरकारचा मुख्यमंत्री आमचा आहे आणि म्हणून सरकार आमचं आहे, भासवलं जातं. दुसराही पक्ष त्या ठिकाणी तशा पद्धतीने सांगत राहतो. परंतु मी आवर्जून सांगेल की आपण सुद्धा या सरकारच्या सत्तेतले भागीदार आहोत. अजितदादासारखं तरफदार नेतृत्व त्या ठिकाणी या सत्तेमध्ये आहे. नामदार मकरंदाबा पुनर्मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम करतायत, हिरिरीनं काम करतायत. आदरणीय नितीन काका खासदार म्हणून त्या ठिकाणी आपल्या तुम्हाला सर्वांची कामं करतायत. इकडं जरी यावेळेला अपयश आलं असलं तरी राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री गेली 25 वर्ष ज्यांनी विधानसभेचं नेतृत्व केलं ते आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हेही आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. आणि विचार केला या सर्वांनी की आपल्याला सामोरं जायचंय, या अपप्रवृत्तीला सामोरं जायचंय तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना घड्याळाचं चिन्ह दिलं आहे. काही भागामध्ये तुतारी असेल, काही भागामध्ये घड्याळ असेल, पण एकत्रित दोन्ही पक्ष त्या ठिकाणी लढतायत. सुनील भैयांना वगैरे सारखं सातत्यानं वाटतं, गेले वर्षे 2 वर्षे ते म्हणतात की दोघं एकत्र कधी येत आहेत. ती प्रक्रिया सुरू झालेली आहे, लवकरच संपेल, निश्चितपणे संपेल. आपण बघताय ज्या अर्थी या निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्र आलेत, महानगरपालिकेला दोन्ही पक्ष एकत्र आलेत, या निवडणुका संपल्यानंतर आपल्याला जे वाटतं, आपल्या मनामध्ये जे स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल. आजच्या दिवशी आपला जास्त वेळ न घेता, अर्थात माझाही न देता, कारण मला ते पुन्हा त्रासच होऊ शकेल, भगिनींची संख्या बघितल्यानंतर माझ्यासारख्या वक्त्याला निश्चितपणे बराच वेळ त्या ठिकाणी बोलावं आपल्याबरोबर असं नक्की वाटतं. प्रचंड मोठ्या संख्येनं भगिनी उपस्थित आहेत, प्रचंड. म्हणजे आमचा पुरुष वर्ग जेवढा आहे, तरुण वर्ग एवढा आहे, त्याच्या दुपटीनं आपण उपस्थित आहात. एक वेळ तुम्ही आम्हाला सगळ्यांना झटका दिलेला आहे. विधानसभेला तुम्ही लाडक्या बहिणीने झटका दिलाय, ताजे ताजे पैसे आले आणि तुम्ही नेमकी चुकीची बटणं दाबली. मी आपल्याला विनंती करेल की लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली, ती योजना आता कधीच बंद पडत नाही. अनेक गोष्टी असतील, पाण्याचं राजकारण होईल, सगळी राजकारण होतील. जिल्हा परिषदेचा आणि त्याचा काडीचा संबंध नाही. ही राज्याची निवडणूक अजिबात नाही. ही आपल्या जिल्ह्याची निवडणूक आहे, ही आपल्या तालुक्याची निवडणूक आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या भगिनींना, लाडक्या भगिनींना माझी विनंती आहे की आता चुकीचं बटन दाबणे नाही. आपलं घड्याळासारखं डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच घड्याळावर त्या ठिकाणी येत्या 5 तारखेला होते. निश्चितपणे ही योजना आमच्या दयानंदजींनी सांगितलं, काकांनी सांगितलं, ही जी योजना मूर्त स्वरूप योजनेला आलं म्हणजे आदरणीय सहकार मंत्री जेव्हा बाळासाहेब पाटील होते त्यावेळेला कर्जमाफी जाहीर झाली. आजही 50,000 रुपयाची कर्जमाफी अजूनही आमच्या काही बांधवांना, शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ते जोपर्यंत सहकार मंत्री त्यांच्या ताब्यात होतं तोपर्यंत जेवढी लोक त्या ठिकाणी या लाभ देता आला, 2 लाख 3 लाख जी थकबाकी होती त्यांना देता आला. नियमित भरणाऱ्यांना लाभ देण्याचं सरकारनं घोषित केलं आणि आपलं सरकार गेलं. नंतरच्या आलेल्या सरकारनं आज अखेर दिलेलं नाही. परंतु माझ्या लाडक्या भगिनींनो, हे जे महिला बाल कल्याण खातं आहे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. आदिती तटकरे त्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही योजना राबवली जाते. ती बंद कधीही पडणार नाही. पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या 5 तारखेला घड्याळाचंच बटन दाबून आपण त्या ठिकाणी या सगळ्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मोठ्या संख्येनं आपण या एकंबे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गणातून आपण जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर पाठवायचंय. एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी विनंती असेल तालुका पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं या भागात एक उमद नेतृत्व उमटत असताना ज्यांनी या जिल्हा परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वीकारली आहे ते आदरणीय राजेश्वरीताई आणि आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय दयानंद काका यांनी हा
आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय सागरदादा पाटील, त्याचबरोबर आहान भैया, साहिल बाबा, जे की या तरुण युवकांच्या अडाल आहेत, त्याचबरोबर ज्यांच्यावर मी राजकारणात गेले 20-25 वर्ष सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं आम्ही काम केलं, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी भैया माने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रहमतपूर आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर राजकारणात ज्यांच्या बोटाला धरून आम्ही या राजकीय क्षेत्रात प्रवेश केला ते आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय शहाजी अण्णा, त्याचबरोबर या गाण्यामधून साप आणि एकंबी गाण्यामधून ज्यांनी या इलेक्शनसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत ते आदरणीय आमचे युवा सहकारी केतन, उपस्थित असलेले अजिंक्य कदम, आमच्याबरोबर नेहमीच बरोबर असलेले मार्गदर्शक आदरणीय संजय सरकार, माजी सरपंच कनेरखेड, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र यशवंतराव, त्याचबरोबर टोकाचं गाव या गटातले बेलवडीचे सरपंच संतोषराव, मार्गदर्शक आदरणीय जाधव सर आणि आपण उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू आणि ज्येष्ठ, खऱ्या अर्थाने ही इलेक्शन फार वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. गेली 10-12 वर्ष आपण पाहतोय ज्या वेळेपासून या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं शासन आलं तेव्हापासून या राज्यामध्ये सर्व नीतिमूल्य या पायदळी तुडवली जात आहेत. कोणतंही इलेक्शन असू द्या त्या ठिकाणी भाजपची लोक तुम्हाला या ना त्या कारणानं दाबण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु एक ना एक दिवस सूर्य उगवत असतो आणि तेच आदरणीय आपले दयानंद काका यांच्या रूपानं आपल्या भागामध्ये एक प्रचंड ताकदीचं नेतृत्व आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मिळालं आहे. आपण सर्वजण दयानंद काकाच्या पाठीशी उभे आहात का? हात उंचावून जोरात बोला, आपण दयानंद काकाच्या पाठीशी उभे आहात का? धन्यवाद. या उगवत्या नेतृत्वाला जपण्याचं काम हे तुम्हा आमचं आहे. फार प्रचंड ताकद लागते सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी. समोर असलेली सत्तेतील माणसं फार विचित्र आणि भयानक क्रूर आहेत. कोणत्याही परिस्थितीत जाऊन तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, वैयक्तिक हेवेदावे काढतील, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील, परंतु कोणत्याही बाबीला जुमानायचं नाही. हा संघर्ष फार वर्षापूर्वीपासून आम्ही करतोय आणि त्यात दयानंद काकासारखा एक उमदा व्यावसायिक तरुण, खरं तर आपण पाहतो ज्याच्याकडं थोडीशी परिस्थिती चांगली येते ती लोक आपलं गाव आपलं शहर सोडून मोठ्या शहरात राहायला जातात. आपल्या असणाऱ्या संपत्तीचा पैशाचा स्वतःसाठी कसा उपभोग घेता येईल याचा प्रयत्न करतात, परंतु दयानंद काकासारखा माणूस याच मातीत राहून तुमची आमची सेवा करण्यासाठी त्यांनी ही चंग बांधलेला आहे. मला आजपर्यंत आठवत नाही की एवढ्या प्रचंड संख्येनं महिलांना देवदर्शनासाठी कोणी घेऊन गेला असेल. ही साधी गोष्ट नाहीये. कदाचित आमच्यासारख्या मुलांना आमच्या आई वडिलांना घेऊन जाता आलं नाही. ते काम पुण्याचं काम आदरणीय दयानंद काकांनी केलेलं आहे. ही तुम्हाला सर्वांना चांगली गोष्ट माहिती आहे आणि वेळ आहे आता आपण सर्वांनी दयानंद काकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. ही वेळ आहे दयानंद काकाच्या बरोबर दोन्ही गणात एकंबे आणि साप गणामध्ये उभे असलेल्या पंचायत समितीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी. दयानंद काकाची लढाई ही जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नाहीये. दयानंद काकांची लढाई येणाऱ्या भविष्य काळात होणाऱ्या विधानसभेसाठी आहे आणि याच्यासाठी ही पायाभरणी आहे. या पायाभरणीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. हा जाहीर मेळावा आज होतोय. आजपर्यंत दयानंद काकांनी स्वतःची एक वेगळी इमेज जपलेली आहे आणि आज पासून आदरणीय दयानंद काका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या दिग्गज लोकांच्या सहकार्यानं ही मुहूर्तमेढ रवत आहेत. त्याच्या पाठीमाग आपण सर्वांनी
प्रचंड ताकदीत उभं राहावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत सातारा जिल्ह्यात ज्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला आणि रहमतपूरच्या मातीतनं संघर्षाला सुरुवात झाली, ते सातारा जिल्हा सबंध राष्ट्रमय करण्यासाठी, राष्ट्रवादीमय करण्यासाठी ज्या नेतृत्वानं नेहमी उभं राहिलं, जे पवार साहेबांच्या विचारानं जे नेतृत्व नेहमी उभं राहिलं, ते आदरणीय सुनील भैया माने यांना विनंती करतो की जनता जनार्दनाशी आपण संवाद साधा. बोलतायत सुनील भैया माने. सातारा जिल्हा परिषद कोरेगाव पंचायत समिती या संस्थेच्या निवडणुकीनिमित्त सौभाग्यवती राजेश्वरी भोसले यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित सन्माननीय सागरदादा पाटील, शहाजी क्षीरसागर, मोहनराव भोसले, साहिल बाबा, आहनभैया पाटील, केतन चव्हाण, अजिंक्य कदम, PC भोसले, भरत कदम, यशवंतराव चव्हाण, संजय शिंदे, जाधव सर, संतोषराव जाधव, मंचकावर उपस्थित सर्व PC भोसले आमचे सर्व कार्यकर्ते, समोर सगळे प्रतिष्ठित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत, परंतु या ठिकाणी नावं घेण्यासारखी लोक आहेत. परंतु मला ज्या माणसानं नाव लिहून दिलं त्यानं तुमची नावं वगैरे काय बघायचं असेल तर त्याच्याकडे बघा. या ठिकाणी 5 तारखेला सातारा जिल्हा परिषद कुणाच्या विचारामध्ये असली पाहिजे, कुणाच्या ताब्यात असली पाहिजे, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी ही निवडणूक आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाची निवडणूक आहे. आपल्या गावामध्ये गावाचा विकास पण असेल, गावाचं गाव पण असेल, सामान्य माणसाला उत्कर्षाचा केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी ही निवडणूक करायची आपल्याला. या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामपंचायतचा जास्तीत जास्त सहभाग आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाचा मार्ग होतो. तो मार्ग जर आपल्या ताब्यात पाहिजे असेल तर जिल्हा परिषद आपल्या विचाराची असली पाहिजे, पंचायत समिती आपल्या विचाराची असली पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आज या ठिकाणी अण्णांनी मगाशी सांगितलं की महिलांची संख्या खूप आहे. आता महिला जागरूक आहेत. जर आपण या गटातलं मतदान बघितलं तर पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान 100% जास्त आहे. अण्णांनी मगाशी सांगितलं की महिलांनी हिंगा दाखवला. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये 75 वर्षाच्या कार्यकालामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक असतील, आदरणीय पवार साहेब असतील, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी घेतली. मूल आणि चूल या मर्यादित फ्रेम मध्ये माझी बहीण होती. त्या भगिनीला गावाच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, सहकाराच्या राजकारणामध्ये जर आणण्याचं कुणी काम केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. 50% आरक्षण कुणी दिलं तुम्हाला? त्या ठिकाणी महिलांना राजकारणामध्ये सन्मान मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांचं मत मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. हे सगळं आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्या ठिकाणी महिलांना संपत्तीमध्ये अधिकार पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये महिलांना अधिकार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केला असेल तो ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. शिक्षणामध्ये
एमपीएससी मध्ये आज जर आपण बघितलं तर एमपीएससी मध्ये पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना महिलांना आरक्षण देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं. पवारसाहेब त्या ठिकाणी या देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि त्या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामध्ये महिलांना संधी नव्हती. मी एका पुस्तकामध्ये वाचलं, पवारसाहेबांनी त्या ठिकाणी मिलिटरीच्या प्रमुखांना विनंती केली की महिलांना आपण संधी दिली पाहिजे संरक्षण क्षेत्रामध्ये, तर त्यांनी दुर्लक्ष केलं. परत अधिकाऱ्यांना बोलवलं, तुम्ही का देत नाही, महिलांचं काम आहे का, महिला त्या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामध्ये काम करू शकत नाहीत. पवारसाहेब म्हणले बसा, माझी महिला किती दक्ष आहे तुम्हाला सांगतो. माझी महिला चपाती लाटते, चपाती भाजते, दूध उतरतात ते का बघते, एका वेळी 3 कामं करते. पुरुषाला जमणार का कामं 3? पुरुष 3 कामं करू शकतो का? आज या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषबाबूंची जयंती आहे. मी सुभाषबाबूंना त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र भावपूर्ण आदरांजली वाहतो. सुभाषबाबूंनी महिलांची फोड निर्माण केली होती. सुभाषबाबूंचं एक वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्याच वाक्याचं मी सांगतोय, तुम हमें वोट दो हम तुम्हें विकास देंगे. जर खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद ही आपल्या विचारात असली पाहिजे, त्या ठिकाणी आपल्या विचाराच्या ताब्यात असली पाहिजे. मग अशा अण्णांनी सांगितलं की सर आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय मखरनाथ असतील, आदरणीय नितीन काका असतील, आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम, या राज्याला दिशा देण्याचं काम या जिल्ह्याने केले. स्वर्गीय चव्हाण साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हाच या राज्याचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई साहेब होते. चव्हाण साहेबांनी पहिला निर्णय घेतला, त्या ठिकाणी ईबीसीवर सरपंचांना असायचा अधिकार दिला. या महाराष्ट्रातला काम करणारा कष्टकरी कामगाराचा मुलगा शिक्षणापासून वंचित झाला नाही पाहिजे, ही साहेबांची भूमिका होती. आज काय परिस्थिती आहे, या राज्यातल्या 12,000 शाळा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी या सरकारनं केले. आपण विचार केला पाहिजे की आपण कुठल्या विचाराच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. मला सगळ्यांना विनंती करायची आहे की त्या ठिकाणी जिल्हा परिषद आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, ती आपल्या विचाराची असली पाहिजे, ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी उमेदवार आहे. या ठिकाणी राजेश्रीताई ज्यांच्या नावामध्ये राजाश्रय आहे आणि त्यांच्या पतीच्या नावामध्ये दया आहे, राज आणि दया, राजेश्वर आणि दयानंद उमेदवार कसे आहेत बघा. मगाशी सांगितलं की महिलांचा आदर त्या ठिकाणी दया काका नेहमी करतात. मी दया काकांना एकदा विचारलं की काका तुमचं सगळं चांगलं चाललंय, कशाला या भांडीत पडताय. म्हणजे राजकारण घाण नाही, 14 सालानंतर घाण निर्माण केली समोरच्या माणसानी. 14 सालाच्या अगोदर राजकारण चांगलं होतं, परंतु राजकारणामध्ये आता वेगळी पद्धत निर्माण केली. त्या ठिकाणी दडपशाही असेल, हुकुमशाही असेल, सरकारी यंत्रणेचा वापर असेल, मोहनदादा जे जे काय करता येईल ते करायचं. मी दया काकांना म्हणून तुमचं चांगलं चाललंय, तुमचं सगळं शेड्यूल चांगलं आहे. कशाला म्हणजे अध्यक्ष, ज्या गावामध्ये माझी नाड पुरली त्या गावाचा, त्या भागाचा विकास करायचा आहे, म्हणून मला राजकारणामध्ये यायचं आहे. मला राजकारणामध्ये पैसे नकोत, सत्ता ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये लोकांच्या सेवेची संधी आहे. त्या संधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या भागाचा विकास करायचा आहे, माझ्या गावाचा विकास करायचा आहे. त्यासाठी दया काका उभे आहेत. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, आपण कुठल्या विचाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आज महिलांचं संख्या बघितली तर मला काय अडचण वाटत नाही.
कुठल्या भविष्यवाल्याची गरज नाही. आमच्या राजेश रुतांची सीट त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये फायनल झालेली आहे. एवढ्या बायकांनी 5-5 बायका गटवल्या. आणि बायकांना माहित असतं कसं गटवायचं. तुम्ही मनात आणलं तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना ही सीट लागेल. निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळ्यांना देवदर्शन केलंय. निवडणुकीनंतर काय मिळेल सांगता येत नाही. या ठिकाणी आपण सगळ्यांनी निश्चित केला पाहिजे की आपण कुठल्या विचाराच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. आपण कुठल्या नेत्याचं काम करतोय. जर राज्यामध्ये मंत्रिमंडळ बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये जे आपले मंत्री आहेत, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय मखनबाब असतील, हे 2 मंत्री घ्या आणि बाकी मंत्री या जिल्ह्यातले, त्या मंत्र्याला तुम्ही हातात धरू शकतो का? ते पट्टे गावतच नाहीत. मला तर एकाने सांगितलं, एक मंत्री असा पाय करून बसतो, खुर्चीवर पाय टेबला. तसं आबांचं वागणं आहे का? कधीही कुणी जावा, कुठल्याही प्रसंगी जावा, शिंदे साहेबांचं घ्या. त्या ठिकाणी पवार साहेबांनी आदेश दिला, तुम्हाला उभं राहायचं आहे. साहेबांनी विचार केला नाही की मतदारसंघात काय आहे, काय अडचण आहे, जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. एकदा नेत्याने आदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना सांगितलं की त्या ठिकाणी कोंढाणा घ्यायचा आहे. तानाजी मालुसरे त्या ठिकाणी पत्रिका द्यायला गेले होते, परंतु छत्रपतीचा आदेश मानून त्या ठिकाणी आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. तसं शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. माझा नेता अडचणीत आहे आणि त्या ठिकाणी लोकसभेला उभं राहण्याची भूमिका घेतली. आदरणीय बाळासाहेब पटेल असतील, त्या सगळ्या नेत्यांचं राजकीय कामकाज बघितलं तर आजच्या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये काय परिस्थिती आहे. दया काकांनी सगळ्या 3 नेत्यांच्या मुलांना बोलवलंय, पुतण्यांना बोलवलंय. आनंदभाई असेल, त्या ठिकाणी बाबा असतील, साईबाबा, सागरदादा असेल. आता आपल्याला खाली सोडून काम केलं पाहिजे, तरुणांच्यात गेलं पाहिजे, वाडी वस्तीवर गेलं पाहिजे, तरुणांची संघटना बांधली पाहिजे. या ठिकाणी राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्रेंड आलाय. त्या ठिकाणी ट्रेनच्या माध्यमातून हिंदू कचऱ्याने आता 14 सालापासून सरकार या देशामध्ये त्यांचं आहे, वर त्यांचं आहे, खाली त्यांचं आहे, सगळीकडे त्यांचं आहे. पण हिंदूला अडचण काय आहे? परंतु त्या ठिकाणी जातीची गोळी त्या ठिकाणी माणसाच्या राजकारणामध्ये वापरायचं आणि राजकारणामध्ये चुकीच्या पद्धतीने माझ्या तरुणांना त्या ठिकाणी द्यायचं. आज जर बघितलं तर त्या ठिकाणी सामाजिक खूप प्रश्न आहेत. आज मोहनराव माझ्या गावामध्ये, ज्या गावची लोकसंख्या 20,000 आहे, त्या गावामध्ये 1500 पोरं बिल लागण्याचे आहेत. किती? त्यांना पोहे खायलाच मिळत नाहीत. कुणी बोलत नाही मुलगी बघायला. या महाराष्ट्रामध्ये बेकारीचा प्रश्न काय? माझ्या तरुणांना रोजगार नाही, तरुणाची शिक्षणाची अवस्था काय आहे, या प्रश्नावर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं, जाती बोलायचं. या महाराष्ट्रामध्ये आज जर परिस्थिती बघितली तर मुस्लिम मराठा, ओबीसी मराठा यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप हे सरकार करते, भारतीय जनता पार्टीचं. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मंडल आयोग आणला. या राजकीय व्यवस्थेमध्ये 18 पगड जातीला राजकीय व्यासपीठ मिळालं पाहिजे. लवार असेल, चामार असेल, सुतार असेल, माळे असेल, मातंग असेल, बौद्ध असेल, ह्या सगळ्यांना राजकारणामध्ये संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. काय झालंय?
आज राज्याच्या राजकारणामध्ये बघितलं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात. आपण शहाणं झालं पाहिजे, त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपण नक्की कुठल्या विचाराशी असलं पाहिजे. जर आपलं मतदान चुकलं, मग अशा अण्णांनी सांगितलं, आमची नगरपालिका 10 वर्षांनी लागली. किती वर्षानं? 10 वर्षानं. 10 वर्षाचा बॅकलॉग एवढा पाठीमागे निघाला. जर आता तुम्ही चुकला तर पुढच्या वेळेला बोटाला शाई लागत नाही तुमच्या. या ठिकाणी राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये हुकुमशाही आणण्याचं काम सुरू आहे. जे सरकार संविधानाच्या माध्यमातून, संविधान या देशाचं खऱ्या अर्थानं पवित्र ग्रंथ आहे, त्या संविधानात जायचं काम भारतीय जनता पार्टी लोकांनी केलं. मग अशी आरोग्याचे चिरंजीव येणार होते. रोहितला फोन लावला मी, तर काही कामानिमित्त त्यांचे कार्यकर्त्याचं निधन झालं, त्यामुळे रोहित पवार येऊ शकले नाहीत. जरी आबांचे रोहित पवार हे बायोलॉजिकल पुत्र असले तर वैचारिक पुत्रही शाहजहान नाहीत. म्हणजे आबांच्या बरोबर काम केलं. संत गाडगे ग्रामस्वच्छता अभियानमध्ये देशामध्ये त्यांचं गाव पहिलं आलं. जर आपण राजकारणामध्ये बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल एक चांगली टीम आहे की जी खऱ्या अर्थानं समाजाला एक दिशा देऊ शकते. आज आपण विचार केला पाहिजे. निश्चित 5 तारखेला सर्वांनी घड्याळाच्या चित्रासमोरचे तिन्ही बटन दाबून त्या ठिकाणी तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करतो. मी मगास आल्यापासून प्रत्येक गावातला कार्यकर्ता बघतो. अण्णा म्हणले काय बघताय? म्हणून गावात ठळक ठळक चेहरे बघतोय. हे सगळ्या चेहऱ्यांनी काम केलं. कॅप्टन, मी 25 वर्ष राजकारण करतोय. शंकरांना, ताई, शिंदे साहेब या तालुक्यामध्ये त्या सगळ्यांनी काम केलं. तर आमच्या ताई जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडण्याला काय अडचण आहे का? आपण ते पवित्र काम करावं असं विनंती करतो. या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बोलण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर पवार साहेबांचे संघर्ष योद्धे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार ज्या नेतृत्वाने उभा केला, ते या सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या संस्कारांची आणि संघर्षाची शिदोरी जे नेतृत्व समोर नेत आहे आणि सातारा जिल्ह्यातील युवकांना एकसंध करून शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या युवकांपर्यंत रुजवत आहे. ते सातारा जिल्ह्यातील युवकांचे आयडॉल आदरणीय साहिल बाबा शिंदे यांना विनंती करतो की या जनता जनार्दनाबरोबर आपण संवाद साधावा. एक गगनभेदी ताली वाजवूया आणि जोरदार टाळ्यांमध्ये आदरणीय साहिल बाबा शिंदे यांचं स्वागत करूया. आमचं मार्केट हेच मार्केट आहे. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना वंदन करून आज मी माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषणाची सुरुवात करतो. खरं तर काका, तुम्ही आम्हाला सकाळपासून टेन्शनमध्येच टाकलेलं. कधी भाषण माझी शैली नाही आहे ना, मी कधी एवढ्या मोठ्या सभेला संबोधन केलं आहे. त्यामुळे समोर बसलेली जनतेला पण आणि माझ्या पत्रकार बांधवांना पण म्हणतो, जरा सांभाळून घ्या. काय पुढं मागं झालं तर तेवढं सांभाळून घ्या, तुमचाच मुलगा आहे. आज आपण एकंबे गटाच्या उमेदवार श्री राजेश्वरी ताई भोसले व आपले गणाचे उमेदवार केतनदादा चव्हाण यांच्या प्रचार सभेला आपण इथं एकत्रित आलो आहोत. या सभेला उपस्थित सुनील भैया माने, शहाजीराव क्षीरसागर, आन भैया पाटील, सागरदादा पाटील, दयानंद काका भोसले व ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, महादेव भोसले व इतर मान्यवर. जसे भैया म्हटले, कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहिणाऱ्याला पकडा, आमची चूक नाही त्यात काय.
उद्याची येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आपल्याकडं एक 7-8 वर्षांनी आपल्याकडे एक कार्यकर्ता म्हणून किंवा मतदार म्हणून आपल्याला ही संधी मिळाली आहे. ही उद्याची येणारी निवडणूक आपल्याला महत्त्वाची का आहे? तर एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला ही संधी 7-8 वर्षांनी मिळाली की आपल्यातला एक माणूस त्या संविधान पदावर जाऊन आपल्या माणसांना न्याय मिळवून देईल. त्याची संधी आपल्याला एक 7-8 वर्षांनी आली आहे. आणि मतदार म्हणून आपल्याला ही संधी महत्त्वाची काय, तर जो काय 7-8 वर्षापासून जो राहिलेला आपला विकास आहे किंवा या संस्थेतनं रस्त्याची कामं होतात, पाण्याची कामं होतात, शेतीची कामं होतात किंवा रोजगाराची कामं होतात, या सुविधेची जी आपल्या 7-8 वर्षामुळे जो आपली दिरंगाई राहिली आहे ती कुठंतरी पेसमध्ये आणायची असेल तर एक मतदार म्हणून आपल्याला ही संधी खूप मोठी आहे. का की चुकीचा लोकप्रतिनिधी ते किंवा चुकीचा माणूस त्या पदावर गेला की काय होतं हे तुम्ही मागच्या काळात बघितलंच आहे. आजची ही तरुणाची गर्दी बघून, तरुणांची गर्दी बघून एवढं मला विश्वास आहे की एकंबे गटाचं भविष्य हे उद्याची इकडची तरुणाईच लिहिणार आहे, हा मला खंबीर विश्वास आहे. आणि मागच्या काळात तरुणांनी काय क्रांती करून दाखवली आहे हे आपण मागच्या काळात नेपाळमध्येही बघितलं आहे आणि लेह लडाखमध्येही बघितलं आहे. त्यामुळे आजची तरुणाची गर्दी बघून मला एवढा ठाम विश्वास आहे की एकंबे गटात क्रांती कोण आणेल किंवा इकडची क्रांती कोण घडवेल हे इकडचे तरुणच घडवतील आणि त्यांचं नेतृत्व इकडे दया काका करतील. हे मी इकडच्या आज गर्दी बघून मी सगळ्यांसमोर ग्वाही देतो. इकडच्या लोकप्रतिनिधींबद्दल बोलायचं झालं तर इकडच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत तरुणांचा नुसता वापरच करून घेतला आहे. त्यांना इलेक्शन पुरतं वापरलं आहे, त्यानंतर कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला आमचे दया काका येतात. खरं म्हटलं तर ते दयान बाबा आहेत. ते कधी कोणाच्याही अडीअडचणीला सारखे तरुणीच्या अडीअडचणीला सारखे त्यांच्या मागे उभा असतात. आणि जेव्हा वेळ पडते, जेव्हा जनहिताचा विषय येतो तेव्हा आपले दयान बाबा हे धुरंधरही होत आहेत आणि लोकांच्या हितासाठी कायम तत्पर पुढे असतात. राहिलेला प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींचा, मागच्या काळात त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये बऱ्याच तरुणांना त्यांनी आश्वासने दिली होती. पण माझा एक प्रश्न त्यांना हा राहील की त्यांनी ह्या गटातली किती मुलं कामाला लावली ह्याचा त्यांनी खुलासा करावा. दुसऱ्या बाजूला आपले दया काका आहेत, ते DB ग्रुप माध्यमातून अनेक शेकडो मुलांना त्यांना नोकरी उपलब्ध करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मागच्या काळातही करत आलेत आणि येणाऱ्या काळातही त्यांचा हा प्रयत्न चालू राहील ह्याचा मला विश्वास आहे. उद्याची येणारी इलेक्शनमध्ये आपण ग्रामपंचायती लेवलला जाऊन काम करता ही मी अपेक्षा ठेवतो. आणि आजचा हा तरुणाईंचा आणि आमच्या लाडके बहिणींचा उत्साह बघून एवढं निश्चित आहे, जसं भैया म्हटले की अख्ख्या जिल्ह्यात राजेश्वरी ताई हे भाऊ 1 नंबर मताने निवडून येणार आहे, ह्याला काहीच दुसरा डाऊट राहिला नाही आहे. केतन दादांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर शिंदे साहेबांबरोबर किंवा पक्षाबद्दल ते अनेक वर्षापासून एकनिष्ठ राहिलेत. समाजकारणात तरुण लोकांमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे तुमचे तरुणाईचे आणि महिलांचे प्रश्न राजेश्वरीताई आणि केतन दादा समजू शकतात का विरोधी माणसं समजू शकतात हे हा निर्णय तुम्हीच घ्या. तर मला जास्त काय भाषण करायची माझी ही शैली नाही आहे, म्हणून सांभाळून घ्या मला. पण जायच्या अगोदर काका एक बोलतो, कोणी काय आलं नाही आलं पण हा साहिल शिंदे तुमच्या इलेक्शनसाठी जीवाचं रान करेल, हा तुमच्या सगळ्यांसमोर मी ग्वाही देतो. आणि मला 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वांशी संवाद साधणार आहे. पण मंडळी, आपल्या सर्वांचं सहकार्य आहे का? काकासाहेब आपल्याशी संवाद साधला पाहिजे का? वेळ कमी आहे तरी सुद्धा मी विनंती करतोय, काकासाहेबांनी संवाद जर साधला पाहिजे तर हात वर करून सांगा. काका, जनतेचा आग्रह आहे, माझी विनंती आहे, जनतेचा आग्रह आहे. 2 शब्द काकांनी बोललं पाहिजे का नाही? हात वर करून सांगा, अन्यथा काका मला माझी विनंती असेल. यानंतर शिवशाहू फुले आंबेडकरांचा
या जनता जनार्दनाला आपण संबोधित करावं. टाळी वाजवा जरा हात वर करून जोरदार टाळ्यांच्या गजरात. काकासाहेब एवढ्या जनता जनार्दनाचं माता भगिनींचं प्रेम लाभतंय. 2 शब्द संवाद साधा. नमस्कार. मी दयानंद भोसले, जिल्हा परिषद निवडणूक 2026, एकंबे जिल्हा परिषद गट, एकंबे पंचायत समिती गण आणि 7 पंचायत समिती गण या गटाच्या आणि गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे. आणि या प्रचाराच्या शुभारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन, आदरणीय आपल्या सर्वांचे आदरस्तंभ बाळासाहेब पाटील यांचे पुतणे, युवा नेतृत्व माननीय सागरदादा पाटील, महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि किसनवीर सहकारी सातारा साखर कारखान्याचे चेअरमन, आपले नेते आदरणीय मकरंद आबा पाटील यांचे सुपुत्र आदरणीय काय नाव विसर पहिल्यांदाच भेटले, आहन भैया पाटील. माझा स्वभाव जरा खराब बोलणार आहे. आहन भैयांची माझी पहिलीच भेट आहे, पण त्यांचं वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये आपल्या वडिलांसाठी, आपल्या काकांसाठी आणि आपल्या आजोबांनी जी परंपरा दिलेली आहे, तो यशवंत विचार वाढवण्यासाठी जे काम आहे, त्या कामानं प्रभावित होऊन मी त्यांना या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. युवा कार्यकर्त्याला संधी द्यावी, त्याचं नेतृत्व उद्याच्या महाराष्ट्राला लाभणार आहे, म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे आहन भैया पाटील, महाराष्ट्राचे नेते, माझे मार्गदर्शक, संकटाच्या काळी घाबरून न जाता त्याला सामोर कसं जावं याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, माजी मंत्री, विद्यमान आमदार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र, नावच विसरतो म्हणून मी भाषण करायला उभं राहतो, साहिल बाबा शिंदे. मी भाषण करायला त्यासाठी उभं राहत नव्हतो. या जिल्ह्याचे नेते, माझे मार्गदर्शक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, रहिमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचा स्वाभिमान आदरणीय सुनील भैया माने. या जिल्ह्याला आपल्या कर्तृत्वानं ज्याचा स्वाभिमान वाटावा, संत गाडगेबाबांनी जो आदर्श दिलाय, ज्याचा वसा R.R. पाटील आबांनी महाराष्ट्रभर चालवला, मग ते तंटामुक्ती गाव असू द्या, हागणदारी मुक्त गाव असू द्या, स्वच्छता अभियान असू द्या, त्या R.R. आबा पाटलांचे राजकीय वारसदार किंवा विचारांचे वारसदार आणि ज्यांचा नेहमी मला आदर्श वाटतो. मी राजकारणात नव्हतोच, पण ज्यांचा मला नेहमी आदर्श वाटला, असे आदरणीय शहाजी अण्णा क्षीरसागर, त्याचबरोबर आपशिंग गावचे सुपुत्र, तालुक्याचे युवा नेते आदरणीय भरतनाना कदम, या जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार
राजेश्वरी दयानंद भोसले, पंचायत समिती गणाचे उमेदवार केतनदादा अर्जुन चव्हाण. साप पंचायत समिती गणामध्ये खरं तर 2 AB फॉर्म पक्षाने दिलेले आहेत. त्या दोन्ही उमेदवार उद्या मला वाटतं फायनल होईल, बरोबर ना. त्या दोन्ही उमेदवार तिसरे आमच्यावर इच्छुक असणारे आदरणीय किरण आबा जाधव हेही इच्छुक आहेत, त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या तिघांचा उद्या पक्ष नक्की विचार करेल आणि पक्षाचा जो निर्णय येईल ते उमेदवार, बरोबर बोलतोय ना, जे काही निर्णय होईल ते उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण करत आहोत. खरं तर मी स्टेजवरच्या नेत्यांची माफी मागून आणि खाली बसलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची माफी मागून या ठिकाणी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. कारण मी जरा व्यावसायिक माणूस होतो. मला वाटलं की 4चं टायमिंग दिलं की माणसं 4ला येतात, 4:15ला कार्यक्रम चालू होतो, 6ला संपतो, 6:30ला जेवणं होतील, माणसं निघून जातील. मला हे माहीत नव्हतं की 4चा कार्यक्रम 5ला पण सुरू होतो, 6ला पण सुरू होतो. आणि बऱ्याचशा गावचे प्रमुख सरपंच, उपसरपंच आणि त्या पार्टीचे अध्यक्ष पण माझ्यासमोर व्यासपीठाच्या खाली आहेत. मला तो प्रोटोकॉल बी कळाला नाही की कुणाला वर घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं. त्यामुळे मी त्यांची पण या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर माफी मागतो. मला स्टेजवर पण बॅनरवर कुणाचे फोटो टाकायचे एवढं लक्षात आलं नाही. आता मी पृथ्वीराज बाबांचा बी फोटो टाकलाय. मला मागाशी काळ लावून काँग्रेसवर आपली आघाडीच झाली नाही. पण चला, माझं बाबांच्यावर प्रेम आहे, माझे संबंध आहेत, ते काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाहीत. मी एक साधा व्यक्ती होतो, आयुष्यात संघर्ष करत होतो. स्वप्न होतं की बाबा प्रपंच करावा, चांगलं नीटनेटकं जीवन जगावं आणि आपलं कुटुंब चालवावं. पण मन स्वच्छ होतं, कधी पाप मनात आलं नाही. आणि व्यवसाय करता करता मला माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यानंतर बी काहीतरी पैसे शिल्लक राहतील असं देवाच्या आशीर्वादानं, गोरगरिबांच्या पुण्यानं व्यवसायात यश मिळत गेलं. माझे प्रत्येक धंदे यशस्वी होत गेले. आणि मग माझ्या कुटुंबाच्या गरजा भागल्यानंतर आता मिळणारं मानधन किंवा मिळणारे पैसे, शेवटी गरजा ह्या संपत नसतात. कुठं थांबायचं नाही, कळायला पाहिजे. मग मी गोरगरिबांना, जे होतकरू मुलं आहेत, ज्यांना शिक्षणाची अडचण आहे, ज्याच्या घरात अचानक आजारपण आलंय आणि घरात काहीतरी अडचण आहे, एखाद्या घरात मुलाचं लग्न आहे, एखाद्या घरात मुलीचं लग्न आहे, अशा लोकांना थोडीफार गावात भागात मदत करत गेलो. मला समाजकारणाची आवड सुरुवातीपासून होती. माझे मित्र आणि मार्गदर्शक मोहनराव भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, जे त्यांनी सांगितलं ते अंतःकरणापासून सांगितलं. साहेब, माझ्या गावामध्ये कोणत्याही विरोधकाच्या घरी जावा, माझ्याबद्दल कदाचित कोण चांगलं नाही बोलणार, पण या एकसळ गावामध्ये माझ्याबद्दल जर एक जरी माणूस वाईट बोलायला दिसला ना, उद्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेऊन टाकेल. जे जगलो आयुष्यभर ते तत्वानं जगलो, जे आयुष्यभर जगलो ते निष्ठेनं जगलो, जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, जे करतं ते छाटीठोकपणे करतो. एकदा बोललो तर बोललो, त्यात माघार घेत नाही. जे ठरलं ते ठरलं, असा माझा स्वभाव आहे. गेले 20 वर्ष राजकारण, समाजकारण करत असताना, व्यवसायातनं सगळं संधी मिळत असताना, हे लक्षात आल्यानंतर गरजूंना मदत करत असताना माझ्या लक्षात आलं की या गरजा कोरेगाव तालुक्यामध्ये प्रचंड आहे. जरी आपण पश्चिम महाराष्ट्रात येत असलो तरी तालुका सुजलाम सुफलाम नाही आहे. गोरगरीब जनता खूप आहे. अर्धा एकर, 1 एकर, 2 एकरवाले शेतकरी भरपूर आहेत. बऱ्याचशा महिला रोजंदारी जातात. मी 4 वाजता आलेल्या महिला पण पाहिल्यात, 5 वाजता आलेल्या पण पाहिल्यात, 6 वाजता आलेल्या पण पाहिल्यात आणि 6 नंतर आलेल्या महिला पण पाहिल्यात. मला 100% जाणीव आहे, त्या दिवसभर शेतात काम करून आलेत. काकाचा कार्यक्रम आहे, जायला लागतोय म्हणून. ही गरिबी आपल्या तालुक्यात आहे आणि ही गरिबी संपणार नाही. श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय. असं असताना त्या सामाजिक कार्याला कुठल्या तरी
राजकारणाची गरज आहे अशी मला वाटलं. शेवटी कामं करत असताना राजकीय पाठबळ बी पाठीशी असावं. मग मी आणि राजेश्वरी बसलो. आम्ही दोघांनी विचार केला. बऱ्याचशा गोष्टी मी राजेश्वरीला विचारून करतो. ती आज बोलणार होती, बोलणार आहे ना. तिला मी म्हटलेलं तू उमेदवार आहे, तू बोललं पाहिजे तिनं, पण 2 मिनटं भैया जरा 2 मिनटं बोलतो, संपवतो. 5 मिनटात संपवतो, चालेल ना? 5 मिनटात संपवलं चालेल ना? हां हां हां, काय पुन्हा बोलतो. तर आम्ही दोघं बसलो. गेले 15-20 वर्ष व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, बँगलोर, गोवा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय केले आणि व्यवसायानिमित्त बरेचसे संबंध आले. त्यात प्रशासकीय संबंध आले, राजकीय संबंध आले. राजकीय संबंध आल्यानंतर आमच्यासमोर पेच प्रसंग पडला. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माझे राजकारणात कोणाचे संबंध आहेत, कोण मला घरातल्यागत मानतं आणि कोणाचे मित्राचे संबंध आहे. आमच्या दोघांच्या समोर पेच प्रसंग पडला. आता निर्णय काय घ्यायचा? आपली सगळी टीम तर राष्ट्रवादी विचाराची आहे, आपलेही राष्ट्रवादीशी संबंध आहेत. आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्याला कधी परका किंवा बाहेरचा असं अंतर दिलं नाही. शरद पवार साहेब आपल्या घरी येऊन गेलेत. भैयांची माझी नाळ आहे, अण्णांच्यावर मी प्रेम करतो. हे सगळं असताना आता करायचं काय? मग 2 दिवस जरा संभ्रमावस्था होतीच आणि ती मी मुद्दामहून केली होती. तुम्हाला माहीत होतं काही संभ्रमावस्था होती, माहीत आहे ना? माहीत आहे, तुम्ही हुशार आहे खूप. आमचं ठरलं होतं दोघांचं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच लढायचं. का लढायचं हे सांगतो मी, पण म्हणलं संभ्रमावस्था करूया. मी पण 20 वर्ष राजकारणात आहे. मी आदरणीय मकरंद आबा, आदरणीय नितीन काका, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांना राजकारणात शब्द दिलेला होता की मी आयुष्यात कधी गद्दारी केली नाही. शेवटच्या दिवशी मी केसांना गळा कापणार नाही. तुम्ही जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. फक्त मला माझ्या वैयक्तिक टीका काही लोकांनी केलेली आहे. माझ्या कुटुंबापर्यंत जायचा कोणतरी प्रयत्न केलेला आहे आणि गेले 15-20 वर्ष मी पण राजकारण करत आलो आहे. माझे बी संबंध आहेत. मनात आणलं तर मी काही करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. म्हणून 2 दिवस मी संभ्रमावस्था ठेवली होती. बरोबर केलं होतं ना? बरोबर केलं होतं ना? हां. आम्ही दोघांनी बसलो देवापुढं आणि ठाम निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जायचं. आयुष्यात तडजोड नाही करायची. जे माझ्याबद्दल बोलतायत त्यांना कधी त्यांच्या व्यासपीठावर जायचं नाही हे ठरवलं होतं. त्यासाठी काय करायला लागेल ते करू आणि आपल्याला देवानं भरपूर दिलेलं आहे आणि लोकांनी महिलांनी एवढं प्रेम दिलेलं आहे ना, कशाला घाबरायचं नाही. एवढ्या ताकदीनं राजेश्वरी मला बोलली ना, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी मी तुमच्यासोबत आहे. आणि कोण काय वाघाला दूध पिलं नाही, सगळे आईलाच पितात. आम्ही पण आईच्याच आईलाच दूध पिऊन आलेलो आहे. या तालुक्यातले आम्ही पण भूमिपुत्र आहे. फक्त मी विकासाचं राजकारण करतो, विचारांचं राजकारण करतो. कोणावर कधी टीका करत नाही. आजपर्यंत समोरच्या उमेदवाराचं कधी नाव घेतलं नाही, त्यांच्या नेत्याचं कधी नाव घेतलं नाही. इथून पुढे पण आयुष्यात घेणार नाही. मला त्या गोष्टीची गरज नाही. पण माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल तुम्ही बोलू नका, व्यक्तिगत टीका करू नका. मी धुतल्या तांदळा एवढा स्वच्छ आहे, पाण्या एवढा निर्मळ आहे. आजपर्यंत कुणाच्या ओलं सोडून द्या, वळक्या पाचोळ्यावर पण पाय दिलेला नाही आहे. आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता. आरोप करायला तुम्हाला देवानं तोंड दिलंय. चांगलं पण बोलता येतं, वाईट पण बोलता येतं. पण आज या ठिकाणी जाहीरपणे तुमच्या साक्षीने सांगतो, एक जरी आरोप 5 तारखेला मतदान आहे, 4 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत एक जरी आरोप सिद्ध करू शकले ना, त्या दिवशी अर्ज विड्रॉल करून टाकेल. देवानं तोंड तुम्हाला पण दिलंय, देवानं तोंड मला पण दिलंय. माझ्या आई वडिलांनी मला संस्कार दिलेत. बोलताना चांगलं बोल, सत्य बोल. कुणाला तरी बरं वाटावं म्हणून बोलू नकोस, खरं वाटावं, खरं असेल ते बोल. आणि मी ते आजपर्यंत पाळलंय, इथून पुढचं आयुष्य पाळीन. पण तुम्ही जर पातळी सोडली, तुम्ही जर टीका केली, तुम्ही जर व्यक्तिगत जीवनावर गेला, मी किंवा माझ्या उमेदवारांच्या किंवा
माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला दमदाटी द्यायची प्रयत्न केला. हे काही बसलेले माझे कार्यकर्ते नाहीत, हे माझे भाऊ आहेत, हे माझे मित्र आहेत, हे माझी नात्यागोत्यातली माणसं आहेत. मला आज सांगतो, कोणत्याही क्षणी 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्या सेवेत आहोत. कुणी घाबरून जायचं कारण नाही. हे लोकशाहीचं राजकारण आहे, हुकुमशाहीचं राजकारण नाही. आणि लोकशाहीचं राजकारण जिवंत करण्यासाठीच मी राजकारणात आलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जॉईन करण्याचा एकच निर्णय घेतला की आपल्यावर असणारे सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक आहेत. विकासाचं राजकारण केलं पाहिजे. जगदीश्वर सहकारी साखर कारखाना असू द्या, सह्याद्री कारखाना असू द्या किंवा किसनवीर कारखाना असू द्या, आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या तिन्ही संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारावर आहेत. आणि त्याच्या माध्यमातून असू द्या, अजितदादांच्या माध्यमातून असू द्या, शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून असू द्या किंवा मकरंदाबांच्या माध्यमातून असू द्या, या 28 गावामध्ये जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे, जे विकास तुम्ही फक्त कागदावर दाखवला आहे, रस्ते चकचकीत झाले म्हणजे विकास होत नाही. कटापूरपासनं, गोडशेवाडीपासनं, गोगावलेवाडीपासनं, गोळेवाडीपासनं, सायगावपर्यंत आणि एकांबेपासनं सिलटीपासून खिलकंडीपर्यंत, तुमच्या वाघजाईवाडीपासनं नाळेवाडी, एकसर, शिरपे, सुलतानवाडी, निगडी, दुगी या संपूर्ण गणातल्या प्रत्येक गावाचा मी अभ्यास केला. तिथं काय कामं झाली गेल्या 7 वर्षात आणि काय नाही झाली याचा सगळा हिस्ट्री माझ्याकडे आहे. फक्त कागद दाखवायचा आणि गोड गोड बोलायचं आणि आश्वासन द्यायचं, एवढंच काम या तालुक्यामध्ये गेल्या 7 वर्षात झालेलं आहे. ठीक आहे, सामाजिक जीवन जगताना मी समजू शकतो की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सामाजिक काम करत असतो. या तालुक्याचे नेते आदरणीय शंकरराव अण्णा, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. आदरणीय शालिनीताई पाटील साहेब, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. विद्यमान लोकप्रतिनिधी पण त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत. पण आजपर्यंत कधी एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण, एवढ्या खालच्या पातळीची जाहिरातबाजी झाली नव्हती जेवढी जाहिरातबाजी आणि खालच्या पातळीचं राजकारण आज होत चाललेलं आहे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर आल्या त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला ताकदीनं उभं राहायला लागेल आणि राहिलेला हा विकास आपल्याला पूर्ण करावा लागेल. एखाद्या वेळेस रस्ते, गटर, शौचालय किंवा सभागृह नाही झालं तर चालेल. या तालुक्याची मुख्य गरज, मग ती सासूर असू द्या, दामनेर असू द्या, दामनेर बरंचसं पुढे गेले, सायगाव बरंचसं पुढे गेले, पण सासूर असू द्या किंवा इकडं वेळू असू द्या, आपशिंगी असू द्या, तुमचं जायगाव असू द्या, कनेरखेडा असू द्या, काटेवाडी असू द्या, बोरीव असू द्या, या गावात मी प्रत्येक गावात जाऊन आलेलो आहे. प्रत्येक गावातली परिस्थिती बघितलेली आहे. साहेब, प्रथमतः या तालुक्याला असणाऱ्या वैयक्तिक अडचणी अशा आहेत की या तालुक्यामध्ये जगाशी स्पर्धा करणारी कोणतीही CBSE स्कूलची शाळा चांगल्या प्रकारची नाही. आणि ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये यातील बसलेले 90% लोक आपली शाळेची फी भरू शकत नाहीत. मी दिशा मेळाव्यामध्ये पण जाहीर केलं होतं की मला सामाजिक जीवनात काय यायचे आणि राजकारणात काय यायचे. इथं बसलेल्या 40% महिला संध्याकाळी 6 नंतर का आलेत, त्या दिवसभर रानात काबाड कष्ट करून आलेत आणि त्यांचं एकच स्वप्न असतं की मी दिवसभर उन्हात मरते, काबाड कष्ट करते, संकट झेलते. कशासाठी झेलते तर माझं मुलबाळ शिकल, ते मोठं होईल आणि माझे हे दुःखाचे दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील. पण हे सुखाचे दिवस येण्यासाठी त्याला एक चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे. तुमची इच्छा आहे त्याला चांगलं शिक्षण द्यायची, पण अशी कोणतीही शाळा नाही की जी 2,000, 5,000, 10,000 तुमच्या मुलाला शिकवेल. त्यासाठी 40,000 रुपये फी वर्षाची भरायला लागती आणि इथं बसलेल्या 80% लोकांना परवडत नाही 40,000 रुपये शाळेची फी भरावी. या तालुक्याचा शिक्षणाचा बॅकलॉग मला भरून काढायचे. या तालुक्यात शिक्षण संस्था कोणी उभ्या केल्या नाहीत. या तालुक्यात ज्या शिक्षण संस्था झाल्या त्या फक्त मराठी मीडियम, हिंदी मीडियमच्या झाल्या. विद्यमान लोकप्रतिनिधींनी कोणतेही काम केलं नाही गेल्या 7 वर्षात. त्यासाठी आपल्याला काम करायचे. या तालुक्यातील बरीचशी मुलं पोटाची खळगी भरण्यासाठी एकतर मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जाऊन काम करतायत. शेवटचा पर्याय आपल्याकडे राहतो MIDC. नशिबानं शरीरानं तो फिट असला तर आर्मीमध्ये जातोय, पोलीसमध्ये जातोय, पण 70% पोरं आजसुद्धा नोकरीसाठी दारोदार भटकत आहेत. एक साधी इंटरव्ह्यू काढला साहेब, एका जागेसाठी 300 अर्ज येत आहेत. मी स्वतःला अभिमान मला स्वतःचा वाटतो की मी या तालुक्यातल्या 750 लोकांना रोजगार देऊ शकलो आणि त्या 750 लोकांचा कुटुंब प्रमुख होऊ शकलो.
स्पर्धा माझ्याशी त्या गोष्टीत करा ना, स्पर्धा माझ्याशी लोकांना काम देण्याच्या बाबतीत करा, लोकांचं जीवनमान उंच मानण्याच्या बाबतीत करा, शिक्षण संस्थांच्या बाबतीत करा, औद्योगिकरणाच्या बाबतीत बघा. तुम्ही स्पर्धा माझ्याशी कोणत्या विषयावर करताय, कोणत्या विषयावर बोलताय, ट्रिपचं काय बोलताय, कशाचं काय बोलताय. अरे गेले 15 वर्ष मी ट्रिप काढतो. माझ्या गावातल्या कुठल्याही महिलेला विचारा. माझ्या गावातली मुलं सोडून द्या, माझ्या गावातल्या 60% महिला स्वतः गोव्याला जाऊन आलेत का नाही. आणि विथ फॅमिली आम्ही जातो. तुम्ही माझ्यावर म्हणता गोव्याला माणसं घेऊन जाता माझ्यावर. अरे सुपारीचं खांड आयुष्यात मी खाल्लं नाही कधी, आणि तुम्ही मला सांगता दारूच्या गोष्टी. आरोप करताना विचार करून विद्यमान लोकप्रतिनिधींनी करावी, अशी मी त्यांना या सभेतून नम्रपणे जाहीर विनंती करतो. निवडणूक चालू झालेली आहे, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात, पण व्यक्तिगत जीवनात जे खरं आहे ते बोला. तोंड देवानं तुम्हाला पण दिलं आहे, तोंड मला पण दिलेलं आहे. मी गेले 12 वर्ष 15 वर्ष या गावातून ट्रिप घेऊन जातो. माझं एक स्वप्न असतं की संसार करत असताना गरजा या संपत नाहीत. बऱ्याचशा लोकांच्या हातावरची पोट आहेत की वर्षातनं 2 दिवस त्या माता भगिनींना घेऊन बाहेर जावं, त्यांच्याशी मन मोकळं व्हावं, त्यांनी मन खुलास फिरावं, नाचावं, बागडावं, जेवणं करावीत, गप्पा गोष्टी व्हाव्यात, आयुष्यातला कंटाळा दूर करावा आणि पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात करावी. ही एक माझी संकल्पना आजची नाही, निवडणुकीपुरती. ही गेले 10 ते 12 वर्षाचे. माझ्या गावातल्या बऱ्याचशा महिलांनी अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे. नाशिकच्या वणीपासून शनी शिंगणापूरपासून अण्णा हजारांच्या राळेगण सिद्धीपर्यंत असू द्या, पूर्ण कोकणचा पट्टा असू द्या, किंवा तुमचं गोव्याचं दर्शन असू द्या, आम्ही अभिमानानं सांगतो गेलो होतो, जाणार, घेऊन गेलो होतो, पुढेही घेऊन जाणार. त्यात आम्हाला काही तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि कुणाला तुम्हाला विचारायची गरज नाही. आम्ही पदरच्या पैशानं जातो आणि येतो. तर हे या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. असू द्या बाबा, अजून 3-4 सभा आहे त्याच्यावर बोलतो मी. आता मी त्यांना आज नम्रपणे सांगितलं की साहेब माझ्यावर काय बोलू नका. हां, मी नम्रपणाने सांगितले मी राष्ट्रवादी विचारांचा आहे, मी काँग्रेस विचारांचा आहे, मी महात्मा गांधींना मानणार आहे, मी रतन टाटांना मानणारा माणूस आहे. तर मी त्यांच्यावर काय आज बोलत नाही. बरेचसे कागद त्यांची पण माझ्याकडे आहे. माझा एक कागद जरी सापडला तर मी इलेक्शनमधनं विड्रॉल करून टाकेल, पण त्यांची बरीचशी कागद माझ्याकडे आहे. मी कधीही घाणेरडं राजकारण केलं नाही, करणार नाही. राहिला विषय शिक्षण झालं, आरोग्याचा विषय. भैया मी लोकांना भेटतोय, खूप छोट्या छोट्या गरजा आहेत लोकांच्या. 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये, आणि त्यातली 70% कारण आहेत अचानक आलेला आजार. डोळ्यात पाणी येतो माझ्या भैया. कसं तरी कुटुंब चालवत असतं, सण साजरे करत असतं, मुलाबाळांना मोठं करत असतं, आणि एखाद्याला घरात अर्धांगवायूचा झटका येतो. 5-50 हजार लाखभर रुपयाला ती कुटुंब डबऱ्यात पडतं. एवढं तोंड करून लोक भेटतात. आम्ही दोघं असतो. 25,000 रुपये तुमच्याकडे नाही, 40,000 रुपये तुमच्याकडे नाही, 50,000 रुपये तुमच्याकडे नाहीत. ही खरी परिस्थिती आहे. 50,000 रुपये, 1,00,000 रुपये घरात असणारे या तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये 10-20 घरं असतील. 90% लोकांच्या घरामध्ये किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये $1,00,000 रुपये पडले नाहीत. पडले असले तरी ते मुलीच्या शिक्षणासाठी आहेत, मुलाच्या शिक्षणासाठी आहेत, मुलीच्या लग्नासाठी आहेत, अचानक येणाऱ्या आजारासाठी नाही आहेत. अर्धांगवायूचा असू द्या, तुमचं गाडीचा ॲक्सिडेंट असू द्या, आता कॅन्सरसारखे भयानक रोग निघालेत, तो विषय असू द्या. या संकटाला सामोरं जाता जाता ते कुटुंब भैया मेहताकुटीला येते, रडकुंडीला येते. मग ते काय करते माऊली? आई वडिलांनी दिलं असतं 2-3 तोळं सोनं, ती घेती, कुठतरी सोनाराकडे जाते, म्हणते ठेव बाबा, माझ्या दिराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला किंवा माझ्या सासऱ्याला आता दवाखान्यात आणायची, ती ठेव आणि आण, मी ती पैसे घेते सोडवती. एखाद्याला 2-4 एकर असली तर ठीक आहे, अर्धा एकरभर असला तरी पेपर घेऊन जाते, कोणाला ते घाण ठेवते, सोडवते. हे सगळं संपवायसाठी, तुम्हाला येणाऱ्या अचानक अडचणी संपवण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे. मला आचारसंहितेमुळं काही बोलता येत नाही, पण तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात 5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च, जे आजार कोणत्याही योजनेमध्ये बसत नाहीत, ते राहिलेले आजार सगळे 5 लाख रुपयेपर्यंतचे जिल्ह्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होतील, अशी मी
इन्शुरन्सची पॉलिसी आणलेली आहे. आचारसंहितेमुळे मला ती जाहीर करता येत नाही. मला तर वाटलेलं मार्चमध्येच आचारसंहिता लागली पाहिजे होती. एकदा मी जय श्रीराम करून आणलं असतं ना, एकदा जय श्रीराम करून आणलं असतं ना, त्यांना कळलं असतं दयानंद भोसले काय आणि प्रेम काय असतं, लोकांचं नियोजन काय असतं. ठीक आहे, लागली निवडणूक करू आपण तुमच्या आशीर्वादानं. पण ती इन्शुरन्सचं मी काम आणले आणि तुम्हाला माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, राजकारण करत असताना जेवढं करता येईल, जेवढं खिशाला झेपेल, जेवढं माझ्या घरात आहे तेवढंच मी बोलतो. आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तर बोललेला शब्द माघारी घेत नाही. जे आज बोलतोय ना ते सगळं होणार. तुम्ही विश्वासानं माझ्याकडं भैया आकडा सांगत नाही. आकडा सांगितला तर पुढचा उमेदवार अर्ज का माघारी घेईल का काय मला भीती आहे. किती लोकांनी माझ्याकडे बुकिंग केलंय, माझ्या घरी येऊन लाईन लावून आकडा सांगितला ना. आणि एकही 28 गावाच्या बाहेरचा नाही. माझी सख्खी मावशी कोरेगावमध्ये राहती, ती म्हणली मला दयानंद ट्रिपला यायचे. माझी आई काही मावशी काही वेगळी नाही. तिला सुद्धा म्हटलं तुला विमानानं पाठवतो, पण 28 गावामध्ये नाही. या 28 गावाच्या लोकांनी एवढ्या प्रचंड संख्येनं अयोध्या आणि काशी ट्रिपचं नियोजन बुकिंग केलेलं आहे. कोणीही काहीही बोलू द्या, माझा तुमच्या विश्वास आहे, तुमचा माझ्या विश्वास आहे ना. दयानंद भोसले तुम्हाला घेऊन जाणार ना, सगळं नियोजन परफेक्ट होणार ना. 6 दिवस मी, माझी बायको, मुलं, तुम्ही सगळी, ज्यांनी एकटीचं नाव नोंदवलंय, ज्यांनी फॅमिली सकट नाव नोंदवलंय, ज्यांनी सासू सकट नाव नोंदवलंय, ज्यांनी ननंदेवर नाव नोंदवले, ज्यांनी माझ्याकडे अजून हळूच वशिला लावलाय की 4 नावं राहिलेत का काहीतरी बघा. राहिलेली 4 नावं पण घेतो. अजून एक ट्रेन वाढवावी लागली तर चालेल, पण कुणाला नाराज करणार नाही. निवडणुकीच्या पद्धतीने होऊन जाईल हो. तुम्ही मतदान द्याचालच. मला सूत्रसंचालन करणारे म्हणले महिला एवढे काही करू, मागच्या पुढं घेऊया, मागच्या खुर्च्या मोकळ्या राहतील आणि माणसं जरा वाढतील थोड्या वेळानं. पण आता काही मला अंदाज येईना झालाय सगळेचा. मी म्हटलं मी तर एक भाषण करणार नाही. ऐका, मी भाषण करणार नाही. इथं लावल्यात भैया 2582 खुर्च्या वरती आणि खाली लावल्यात 1300 ना रे, 1300. आणि पुढं किती उभे आहेत तुम्हाला दिसतंय, इकडं किती आहेत. 28 गावातल्या बाहेर मी मेसेज टाकलाय व्हॉट्सअपला, एक पण बाहेरचा माणूस यायचं नाही, फक्त 28 गावातल्याच माणसांनी यायचं. आकडा सांगत नाही, पण म्हटलं मी एक तर भाषण करायला उभं राहणार नाही. भाषण करायला उभं राहिलो तर खुर्ची मोकळी असली ना भैया, काय सांगितलेलं, खुर्ची मोकळी असलं काय करेल, कुठे गेले सूत्रसंचालन, खुर्ची मोकळी असल्यावर उद्या काय करेल, काय सांगितलेलं, उद्या अर्ज फाडून टाकेल म्हटलं खुर्ची मोकळी राहिली तर निवडणुकीचा. अरे विश्वास आहे मला, मी पण प्रेम केलंय, मी पण तुम्हाला विचार दिलेत, एकत्र राहिलोय. मला माहित होतं हे सगळं फुल होणार आहे. आणि भैया कुणाला जबरदस्तीनं आणलं नाही हो. अण्णांच्याकडे बघितलं वाटवलं. जरा धामनेरची माणसं किती आहेत, हात वर करा. धामनेरची, गणपती बाप्पा. तिकडं आमच्या गावात सारखं चाललंय, धामनेरची माहेर वशीन, धामनेरची माहेर वशीन, धामनेरची माहेर वशीन. अरे थांबा म्हटलं, थांबा जरा म्हटलं, अजून निवडणूक चालू व्हायची. आता मी 100 मधल्यांना हात वर करायला सांगत नाही. ज्या दिवशी अण्णा अर्ज भरला ना त्या दिवशी गावात उमेदवार दिली. गावात उमेदवार दिल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं. कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये कार्यकर्ते म्हणले, काका गावात एकाही घरी तुम्ही जायचं नाही, जायची गरज नाही, गेले 20 वर्ष काम केलंय. होणाऱ्या मतदानापैकी 80% मतदान नाही झालं ना, गुलाल लावणार नाही. हे कुणी सांगितलं? कार्यकर्त्यांनी. गेले 20 वर्ष
मी बी गावात काम केले ना. अहो कुणाचा वाढदिवस असू द्या, कुणाच्या घरात दुःख असू द्या, कुणाच्या घरात लग्न असू द्या, कधी घर वाडा भावकी या आईचा त्या आईचा माळावला गावातला कधीच नाही बघितलो. पुण्यात असलो गाडी काढून यायचं, मुंबईत असलं गाडी काढून यायचं. लोकांना कळत नाही चांगलं काय वाईट काय. मला गावातली भीती घालता, मला धामनेरची भीती घालता. आता धामनेरचा हात तुम्ही बघितला. आता मी काही कुठली गावं दाखवत नाही, जरा आमदार इकडचं असू द्या. तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम केले, या प्रेमात मी आयुष्यभर राहील. या तुमचे उपकार कसे फेडू हे मला आत्ता कळत नाही. माझं भाषण लांबलेलं नाही, मी थोडं भावनिक आहे, त्यामुळं मला बोलत राहू वाटतं. पण तुम्ही दाखवलेला विश्वास आयुष्यात तुटून देणार नाही. आजपासून माझी जबाबदारी आहे, तुमचं कुटुंब हे माझं कुटुंब म्हणून. ग्रामदैवत भैरवाकडे माझं तोंड आहे, समोर शिखर आहे. वेताळ साहेबाकडे माझं तोंड आहे. मी सांगतो, ग्रामदैवताची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात तुम्हाला कधी कमीपणा वाटणार नाही की दयानंद भोसले सारख्या उमेदवाराला संधी दिली, राजेश्वरीला संधी दिली. मी राजेश्वरी, केतन आणि खालच्या गणातला जो पण उमेदवार येईल त्याची या ठिकाणी जबाबदारी घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगतो की तुमचं कोणतंही वैयक्तिक काम असू द्या काही सार्वजनिक काम असू द्या, तुम्हाला कधीच वाटणार नाही की चुकीच्या माणसाला संधी दिली आणि पश्चाताप करायची वेळ आली. जे सगळं आयुष्यात कमावलं ते सगळं लुटून टाकेन, पण तुम्हाला कमीपणा येणार नाही असं जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. माझं लांबलेलं भाषण संपवतो. आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आलात, माझा उपकार केलाय, आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधताय सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर मंडळी, ज्या नेतृत्वाला सातारा जिल्ह्यानं लोहपुरुष म्हणून पाहिलं ते स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील यांचा वसा वरसा भोसले साहेब मकरंदाबांनी जोपासला. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या मातीत पूर्वगामी महाराष्ट्राची चळवळ उभा केली. त्याच मकरंद पाटलांचा विचार आणि वसा त्याच वाई खंडाळ्यात उभा करणारा युवा नेता, युवकांचा आयडॉल आदरणीय अहंग भैया पाटील यांना मी विनंती करतो की या जनता जनार्दनाबरोबर आपण संवाद साधावा. बोलताय युवकांना एकसंग करून युवकांचा आयडॉल अहंग भैया पाटील. ताली वाजवा मंडळी, हात वर करून जोरदार टाळ्यांनी. सर्वांना माझा नमस्कार. राजमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, राजऋषी छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व महापुरुषांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी ही नावं काय औपचारिकता म्हणून नाही घेते, मी ही नावं मनापासून घेतोय. का? कारण ह्याच्या अगोदर कधी इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला भाषण करायची कधी संधी नाही मिळाली किंवा योग नाही जोडला. परंतु आता दया काकांमुळे योग जोडलाच आहे, तर म्हणलं आता या प्रवासाची सुरुवात माझ्या महापुरुषांचं मी वंदन करूनच करावी. व्यासपीठावर उपस्थित सुनील भैया माने, शहाजीराव क्षीरसागर, सागरदादा पाटील, दया काका भोसले, आपल्या गटाचे उमेदवार राजेश्वरी काकी भोसले, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, मोहनराव भोसले आणि आपले गणाचे उमेदवार केतन चव्हाण, जे माझ्या अतिशय जवळचे सहकारी आहेत, आणि माझे प्रिय मित्र साहिल बाबा शिंदे. मित्रांनो, खरं जरी आमचं गाव, आमचा मतदारसंघ जरी वाई असला तरी कोरेगाव तालुक्याचं आमचं जुनं ऋण अनुबंध आहे. मला आजही आठवतं त्या बालवयात माझ्या आजोबांकडं कोरेगाव तालुक्यातली माणसं कायम यायची. फार प्रेम दिलं तुमच्या तालुक्यानं आमच्या कुटुंबावर, माझ्या आजोबांवर दिले, माझ्या चुलत्यांवर खासदार नितीन काका पाटलांवर दिले, आणि आम्ही सुद्धा इथून पुढं भविष्य काळात कायमस्वरूपी प्रचंड तुमच्या या तालुक्यावर आम्ही प्रेम देत राहणार आहे.
किसनवीर सहकारी साखर कारखाना असेल, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आणि माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून दया काका तुम्हाला जेवढी पण मदत माझ्या परिवाराकडून होईल तेवढे आम्ही तुम्हाला देणार आहे आणि तेवढी आम्ही ताकद तुम्हाला देणार आहोत. खरं तर आज स्वागत फारच आमचं जोरात झालं. जरा स्वागत बघूनच मी थक्क झालो. आणि अँकर साहेब, खरा अर्थानं मी तुमचं खरं आभार मानतो. तुमचं कधी कोण नाव घेत नाही, तुमचे आभार कोण मानत नाही, पण काय तो तुमचा खणखणीत आवाज अंगावरच काटा आला. मला आजही आठवतं, मागच्या वर्षी खटाव तालुक्यात नागाच्या कुंट या गावात यात्रेनिमित्त आपली भेट झाली. मी विसरलो नाही ते आज पण. आज मी तुमच्या सर्वांशी संवाद साधायला आलोय. आज थोडंसं मला वाईट वाटतं की राज्यात आणि देशभरात जे काही वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, जाती जाती धर्माधर्मांमध्ये जो वाद निर्माण करायचा जो प्रयत्न चालू आहे, हे बघून फार वाईट वाटतं. ह्याच्या अगोदर पूर्वी असं कधी नव्हतं. मित्रांनो, आज आपला राष्ट्रवादी पक्ष हा असा पक्ष आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि अशा पक्षाला तुम्ही साथ दिली पाहिजे. हा काय पक्ष नाही, हा आपला परिवार आहे. तुम्ही सर्व माझे परिवार आहात एवढं लक्षात ठेवा. कधी हाक मारा, आहान पाटील कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील. आज वाहून तर बघा दया काका, आज खरं तर मला पुरुषांपेक्षा जास्त मला इथं महिलांचीच गर्दी जास्त दिसते. महिलांची गर्दी बघून जरा असं वाटते लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तुम्हीच दिसताय. शासनापेक्षा असं वाटतं हिथं लाडकी बहीण योजना जास्त चांगली राबवली जाते का काय, असं जरा मला तर वाटायला लागले. तुमची चर्चा सातारपर्यंत आहे. तिरुपतीला देवदर्शन, केदारनाथला देवदर्शन, उज्जैनचं असेल, शिर्डीचं असेल, अक्कलकोटचं असेल, सातारपर्यंत तुमची चर्चा आहे. माझ्या या माता भगिनींना त्या परमेश्वराच्या दारात पोचवण्याचं जे तुम्ही पवित्र काम करताय, हे कधीही माझ्या या माता भगिनी विसरणार नाहीत. खूप तुम्ही चांगलं काम करताय. कारण मला माहिती आहे या माता भगिनींना कुठं लांब जायचं असेल, देवदर्शनाला जायचं असेल, किती अडीअडचणींना त्यांना सामोरे जायला लागतं. गाडी असतील, मग कुठं ट्रेन करायला जायचं असेल, फार अडीअडचणी त्यांच्या वाटेला येतात. परंतु तुमच्या माध्यमातून काय होते, फार त्यांचा प्रवास हा सुखाचा होतोय आणि निश्चितपणे या लाडक्या बहिणी तुम्हाला साथ देतील अशी मला खात्री वाटते. पण तुमच्या उमेदवार काका नाही, तुमच्या उमेदवार काकी आहेत. या सर्व लाडक्या नंदांना मी विनंती करतो की येत्या 5 तारखेला तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. आज मला खरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं फार स्मरण होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचं हल्ली अलीकडं नाव घेतलं जात नाही, वाईट वाटतं कधी कधी. यशवंतराव चव्हाण साहेब, मला माहिती आहे, मी त्यांच्याबद्दल वाचलं. यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीमध्ये सह्याद्री या नावानं नावाजलं गेलं होतं, अजूनही नावाजलं जातं. जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना केंद्रात संरक्षण मंत्री या पदावरती त्यांची नियुक्ती केली गेली होती आणि जेव्हा त्यांना दिल्लीत बोलवलं होतं तेव्हा एक खूप प्रसिद्ध वाक्य या महाराष्ट्रात गाजलं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. मित्रांनो, चेष्टा नाही. एका व्यक्तीला जर का सह्याद्री नावानं जर का नावाजलं जात असेल तर ह्याच्यावरनं आपल्याला त्या व्यक्तीची ओळख झाली पाहिजे, आपल्याला त्यांचं महत्त्व पटलं पाहिजे. सह्याद्री काय फक्त एका दगडाचं, एका डोंगराचं नाव नाही, तर एका लोहपुरुषाचं नाव आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ही काय व्यक्ती नाही, हा विचार आहे. आणि हा विचार हा आपल्याला तुम्हा सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हा पुढं न्यायचा आहे. त्यांचे संस्कार, त्यांनी दिलेले आपल्याला संस्कार अजिबात कधी विसरायचे नाही आहेत. कुठल्याही आमिषाला बळी पडू देऊ नका. आपला स्वाभिमान हेच सर्वस्व आहे, एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा. अजिबात सेटलमेंट वगैरे कशाच्याही भानगडीत पडू नका माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो. जेव्हा आपण आपलं इमान विकतो ना तेव्हा काय होतं, आपल्याला वाटतं तुर्तास जरा आपल्याला बरं वाटतं, पण जेव्हा आपण आपलं इमान विकतो तेव्हा आपण आपला स्वाभिमान पुढच्याच्या पायात आपण गहाण ठेवलेला असतो. असं करू नका. त्यासाठी मी तुमच्याशी सर्वांचा संवाद साधायला आलोय. या लोकतंत्रात, या लोकशाहीत, या लोकशाहीचे खरे राजे हे तुम्ही आहात. या लोकतंत्रामध्ये जेवढी पण संस्थान आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आणि आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, याचे खरे राजे हे तुम्ही आहात. मतदानाचा हक्क हा जे तुम्हाला संविधानानं दिलाय
ह्याच्यावरूनच तुम्ही ओळखलं पाहिजे की खरे राजे हे तुम्ही आहात, तुमच्यात ती ताकद आहे. हे आमदार, खासदार, मंत्री ठीक आहे, हे नावाला वगैरे ऐकायला चांगलं वाटतं, पण खरे राजे हे तुम्ही सर्व आहात. अरे तुम्ही सगळ्यात म्हणून आज आम्ही, एवढं लक्षात ठेवा, तुम्ही निवडून दिलं म्हणून आज आम्ही मंत्री आहोत आणि म्हणून आज तुम्ही मला सर्वांना मान सन्मान देताय. पण हे सगळं ह्याचं खरं श्रेय हे तुम्हाला जातं. अजिबात आपला स्वाभिमान, आपला इमान विकू नका, ताकदीनं वागा, एकत्र राहा. मला कायम माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी संस्कार दिलेत, माझ्या काकांनी देखील, की समाजातल्या बाळा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जायचं. प्रत्येक, कोणी पण असू दे, कुठल्याही जाती धर्मातला असू दे, कुठल्याही पंथातला असू दे, त्याची घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशी असो, दीन दुबळ्या कसाही असो, परंतु प्रत्येकाला आपण मान सन्मान दिला पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. हेच मला दिलेले संस्कार आहेत. तुम्हालाही मी विनंती करतो, कायम एकत्र राहा, अजिबात फुटू नका, ताकदीनेशी दया काकांच्या पाठीशी उभे राहा. काकी विजय तुमचाच आहे, केतन शेठ विजय तुमचाच आहे, आणि काय वाटेल ती मदत तुम्ही मला हाक मारा, काय मी तुमच्यासोबत आहे. आणि एवढं मी बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ झाला. पुन्हा एकदा सजवूया पुरात वैभवाची स्वप्ने घेऊन. एक सूचना आहे फक्त आहे, ऐका. मी शांतपणे ऐका आणि त्या सूचनेचं पालन करा. एक सूचना अशी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. थांबा, जेवण दयानंद भोसलेंचं आहे, जेवण कमी पडणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिली पंगत आणि दुसरी पंगत महिलांची उद्या. एक पंगत सरासरी 20 मिनिटात संपती. अर्ध्या तासात सगळ्यांना जेवणाचा नंबर मिळेल. या 4-5 मोठ्या गावच्या महिलांनी थोडं मागं थांबा, मला सहकार्य करा. त्यानंतर पुरुषांची पंगत बसवीन. सर्व युवकांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मित्रांना, माझ्या पाहुण्यांना विनंती आहे की जेवणाची सगळी व्यवस्था केली. फक्त वाढण्यासाठी पण भरपूर लोक आहेत, पण काही कमी पडलं तर आपण पण लक्ष द्या. आणि या 5 गावच्या महिलांनी थोडंसं मागं थांबा, कारण बऱ्याचशा वेळूपासनं वाघजाईवाडीपासून तुम्हाला सांगतो दामनेरपासून